पहिल्यांदा तर मनाली आदित्य, समस्त पुरोहित, कुटुंबीय, समुद्रविजय यांचं अभिनंदन. चिरंजीव बाळ अहिल्याला अनेक उत्तम आशीर्वाद, कीर्तनकाराचे आशीर्वाद आहेत, त्यामुळे नारद महर्षींचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे अहिल्या तिच्या नावाप्रमाणे उत्तमच पुढे मोठी होणार, यात काही शंका नाही. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद. धन्यवाद अशासाठी की साधारणपणे बारसं वगैरे असं म्हटलं की तो आनंद सोहळा असतोच, पण त्याच्याबरोबर फार काही प्रबोधन वगैरे असा विषय नसतो. एकंदर मजा मस्ती गंमत असा भाग असतो. पण सगळे योग चांगले जुळून आल्यानंतर कसं घडू शकतं हे या दोघांकडे बघितल्यानंतर कळतं. पूजनीय अहिल्यादेवी होळकरांचं त्रिजन्म शताब्दी वर्ष भारतवर्षात साजरं होत आहे. कन्येचंही नाव अहिल्या आहे आणि हा सगळा योग जुळवून आणणं ह्याच्यासाठी काही विशिष्ट गोष्टी लक्षात ठेवून योजना कराव्या लागतात. ते त्यांनी केलं, म्हणून त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या शुभेच्छा. छोटीशी कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे, कीर्तनाच्या माध्यमातून थोडंसं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तो गोड मानून घ्याल अशी अपेक्षा आहे. काही चुकलं, काही उणीव राहिली तर तो माझ्या अभ्यासाचा भाग आहे. अजूनही मी कीर्तन शिकते आहे. कीर्तन भास्कर महेश बुवा काणे, रत्नागिरी चिपळूण यांच्याकडून अजूनही कीर्तनाचं शिक्षण सुरू आहे. त्यामुळे जेवढं मला येतंय तेवढं तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. ही सेवा गोड मानून घ्या, एवढीच इच्छा आहे. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुः. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते. याज्ञवल्क्यं मुनिं वन्दे सन्तज्ञानेश्वरं तथा आद्यकीर्तनकाराय नारदाय नमो नमः. देवर्षि नारद महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. भारत माता की जय. गो माता की जय. जय जय रघुवीर समर्थ.
जय जयकारामध्ये ना कीर्तनकाराबरोबर श्रोत्याचाही आवाज तितकाच जोरात येणं फार गरजेचं आहे बरं. कीर्तनाच्या सुरुवातीलाच हे सांगून ठेवते, कारण आपण इतके सहिष्णू झालोय ना की आपण आपल्या देवाचं उघड उघड मोठ्याने नाव घ्यायला सुद्धा घाबरायला लागलोय. ही सहिष्णुता सोडण्याची आता वेळ आलेली आहे आणि म्हणून जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आमच्या भगवंताचा जोरात उच्चार हा झालाच पाहिजे. कारण एका व्यक्तीच्या नामस्मरणामध्ये जी ताकद असते, जर मोठ्या प्रमाणात मोठ्या आवाजात जर तो केला गेला तर ती ताकद शतपटीने वाढते. त्यामुळे कीर्तनामध्ये जय जयकार जोरात व्हायला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.